शिक्षक मित्रांनो नमस्कार. शिक्षक संवाद 8 भाग यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो बघा, आजचा हा विशेष व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खास महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सुरुवातीलाच मी आग्रह करेल की सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहावा, ही माझी एक विनंती असेल. जेणेकरून जे आपलं सर्व शिक्षक संघटना मिळून जे 25 तारखेला जे एक आंदोलन करत आहे, तर याच्यासाठी देखील एक आपल्या सर्वांचं जे आंदोलन आहे सामूहिक रजा आंदोलन, तर याच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये तुमच्याशी शेअर केल्या जाणार आहेत. आणि हे आंदोलनाला एक कसं आपल्याला उंच स्तरावर नेता येईल याच्यासाठी देखील आपण आणखी चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर याच्याबाबत जे आजच्या व्हिडिओतले सगळ्यात महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत, त्या 3 मुद्द्यामुळं तरी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा, ही मी तुम्हाला विनंती करणार आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे म्हणजे जे काही हे 25 सप्टेंबरचं आंदोलन आहे राज्यस्तरीय, तर या आंदोलनाबाबत सविस्तर तुम्हाला या ठिकाणी मी माहिती देणार आहे. त्याचबरोबर अटल शिक्षक संघटनेमार्फत सुद्धा 25 सप्टेंबर रोजीच एक त्या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर एका राज्यस्तरीय आंदोलनाची आम्ही त्या ठिकाणी नोटीस दिलेली आहे. त्याच्याविषयीही तुम्हाला माहिती देणार आहे. दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे जर या आंदोलनात काही चुकीच्या गोष्टी घडल्या किंवा काही नकारात्मक बाबी घडल्या, तर त्यासाठी एक राज्यातील शिक्षकांसाठी एक काय बॅकअपचा एखादा प्लॅन असावा, त्या दृष्टिकोनातूनही मी तुम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी सांगणार आहे की असा एक बॅकअप प्लॅनसुद्धा देणार आहे. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपण जे सर्वसामान्य आपण शिक्षक आहोत, या सगळ्या सर्वसामान्य शिक्षकांची तुमची भूमिका इतर सर्व शिक्षक संघटनांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण की तुम्ही जे काही वेगवेगळ्या कमेंट्सद्वारे भूमिका मांडणार आहात, ज्या तुमच्या मागण्या असतील, नक्की आंदोलन कसं व्हावं यासाठीचं जे तुमचं मत असेल, ते तुम्ही सगळ्यांनी जर हा व्हिडिओ सगळा पाहून त्या अनुषंगाने या ठिकाणी व्यक्त केलं, तर हे राज्यातील सर्व शिक्षक संघटनासोबतच राज्य शासनापर्यंत देखील पोहोचणार आहे. कारण की आज सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये या सगळ्या गोष्टी पूर्ण शासनाचं देखील अशा सगळ्या गोष्टीवर, तुमच्या कमेंटवर, तुमच्या मतावर पूर्णपणे लक्ष असतं. कारण की आता हा निवडणुकीचा काळ आहे. ओके, तर तुमची भूमिका देखील सगळ्यांपर्यंत येण्यासाठी देखील हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर एक अटल शिक्षक संघटना ही आपल्या सगळ्यांची जी संघटना आहे, तर या माध्यमातून आम्ही तुमचीच भूमिका शासनापर्यंत असेल, इतर संघटनापर्यंत असेल, घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु वैयक्तिक स्वतः तुम्हाला या ठिकाणी सुद्धा आमची नक्की याबाबत काय भूमिका आहे, काय नाही, या देखील आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि म्हणून तुम्हाला मी आग्रह करेल, छोटासा व्हिडिओ बनवणार आहे, पण तुम्ही सगळ्यांनी पहा. त्याचबरोबर आपण जे काही शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचं राज्यस्तरीय जी नोटीस दिलेली आहे, त्यातले नक्की काय मुद्दे आहेत आणि ते मुद्दे तुमच्या कामाचे आहेत का नाही आहेत, किंवा त्याच्यामध्ये काही तुम्हाला काय वाटतं ना की आणखी कोणता मुद्दा ॲड हवा होता किंवा काय, तर ह्या सगळ्या अनुषंगाने तुम्ही त्या ठिकाणी मते व्यक्त करावीत. आणि याचसोबत तुमच्या सगळ्या भूमिकेच्या अनुषंगाने आणखी या राज्यस्तरीय आंदोलनाला एक दिशा देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. जेणेकरून आपण सगळे जी काही भूमिका मांडत आहेत, या भूमिकेच्या अनुषंगातून या राज्यस्तरीय आंदोलनात देखील अनेक महत्त्वाचे बदल त्या ठिकाणी घडत आहेत. आणि म्हणून तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा आणि याच्यावर तुमचं मत देखील पूर्णपणे व्यक्त करावं, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तर बघा मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला सगळा इतिहास माहिती सांगण्याची गरज नाही, परंतु पुण्यामध्ये एक आंदोलनासाठीची अनेक शिक्षक संघटनांनी एकत्रित येऊन एक मीटिंग केली की जेणेकरून निवडणुकीच्या अगोदर एक प्रभावी असं एक आंदोलन करून शिक्षकावर जे काही अन्यायकारक ज्या घटना घडत आहेत, तर याला विरोध करावा आणि एक मराठी शाळा वाचवण्यासाठी, येथील विद्यार्थी वाचवण्यासाठी, येथील हे शिक्षण वाचवण्यासाठी एक प्रभावी अशा आंदोलनाची गरज या ठिकाणी अधोरेखित या सर्व संघटनांनी केली. वस्तुतः हे जे पहिलं आंदोलन, पहिली जी मीटिंग झाली पुण्यामध्ये, तर आम्हाला त्याचं निमंत्रण देखील अटल शिक्षक संघटनेला नव्हतं किंवा आम्हाला बोलवलं नव्हतं. आम्हाला त्या मीटिंग होईपर्यंत जास्त माहिती नव्हती, त्याच्यामुळे आपण देखील त्या मीटिंगमध्ये सहभागी नव्हतो. परंतु यामध्ये जो काही अजेंडा ठरला, तर त्या अजेंड्यानुसार 25 सप्टेंबरला आंदोलन करण्याचं त्या ठिकाणी ठरवण्यात आलं. परंतु त्यानंतर आम्ही देखील एक मीटिंग केली की आंदोलनाच्या संदर्भात. आणि याच दरम्यानमध्ये एक गोष्ट घडली की 19-20 तारखेला काही त्या ठिकाणी संघटनांची आणि शिक्षण मंत्री महोदय
यांची एक मिटिंग झाली आणि या मिटिंगमधून बाहेर आल्यानंतर काही संघटनांच्या त्या ठिकाणी पोस्ट व्हायरल झाल्या की आंदोलनाचं शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे आंदोलन मागं घेत आहेत. त्याच्यामुळे एक राज्यभर एक वेगळा गदारोळ त्या ठिकाणी निर्माण झाला. विविध स्तरातून टीका वगैरे ह्या संघटनांच्या ऐक्यावर त्या ठिकाणी व्यक्त होऊ लागली आणि याच अनुषंगाने असं काही होऊ नये जे की आपल्याला जे जुनी पेन्शनांचं आंदोलन गेल्या वर्षी आपण मार्चमध्ये केलेलं होतं, जो संप केलेला होता 7 ते 8 दिवसाचा, आणि जुनी पेन्शन आता सरकारला देण्याशिवाय पर्यायच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. अभूतपूर्व असं आंदोलन संप त्या ठिकाणी झालेला होता, पूर्णपणे यशस्वी असा संप. परंतु ज्या लोकांच्या शिरावर आपण ती जबाबदारी दिलेली होती आंदोलनाची, त्यांनीच त्यातून काढता पाय घेतला आणि हे आंदोलन त्या ठिकाणी मोडण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं होतं. अशीच परिस्थिती पुन्हा येऊ नये या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी 19 आणि 20 तारखेला अटल शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची सभा त्या ठिकाणी ऑनलाईन सभा घेतली आणि त्याच्यामध्ये जे काही आमचं ठरलं त्यानुसार आम्ही शिक्षण आयुक्तांना नोटीस दिली, मुख्यमंत्र्यांना नोटीस दिली आंदोलनाची, आणि तीही 25 तारखेला दिली. त्याचं कारण आमचं तर त्याच्या अगोदरपासून अटल शिक्षक संघटनेचं चालू होतं, ह्या संघटनाचं ठरावाच्या अगोदरपासून, पण आमचं 23 तारखेच्या दृष्टिकोनातून आमची तयारी चालू होती की 23 सप्टेंबरला त्या ठिकाणी आंदोलन करायचं आहे. आणि याच अनुषंगाने ही जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये इतर संघटनांनी, अनेक संघटनांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आंदोलन करण्याची 25 सप्टेंबरला भूमिका घेतल्यानंतर राज्यातील शिक्षकांना वेगवेगळे आंदोलन करायला लागू नये आणि शिवाय सर्व संघटना ज्यावेळेस एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत, त्याला जोडण्याचं काम करतायत, त्याच वेळेस एक वेगळं आंदोलन करणं म्हणजे हे याच्यामध्ये संघटनांच्या ऐक्यामध्ये बाधा आणण्यासारखं होतं आणि अशी कृती करू नये या दृष्टिकोनातून आम्ही असं ठरवलं की चला त्या ठिकाणी जर असं आंदोलन जर कोणी करत असेल तर आपण त्याला सपोर्ट करूया. परंतु याच्यामध्ये जे मार्च आंदोलनामध्ये आपल्या झालं, काही संघटनांनी एका ज्यांच्यावर जबाबदारी त्यांनी माघार घेतली, काही संघटनांनी काढता अंग घेतलं, अशी परिस्थिती उद्भवली. तर त्याच वेळी राज्यातील सर्व शिक्षकांसमोर एक समर्थ पर्याय असावा आंदोलनाचा आणि म्हणून अगोदरच आपण 20 तारखेला त्या ठिकाणी आयुक्तांना त्या आंदोलनाची नोटीस दिलेली आहे, जेणेकरून जर राज्यातील आंदोलनाला काही जर त्या ठिकाणी निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये पसरली, कोणी काढता पाय घेतला, तर राज्यातील सर्व शिक्षक त्या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर पुण्या येथे जमून आपलं आंदोलन चालू ठेवू शकतील. अशा स्वरूपाची तजवीज आम्ही अटल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून करून ठेवली आहे. परंतु जी ही सर्व संघटनांची एकी आहे याला कुठेही बाधा येऊ नये यासाठी 25 सप्टेंबरचं जे इतर संघटना आंदोलन करतायत त्यालाही आम्ही पाठिंबा देण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे. जर हे आंदोलन चांगलं होत असेल तर वेगळी चूल न मांडता किंवा वेगळं आंदोलन न करता याच आंदोलनात सहभागी होत हेच आंदोलन कसं मोठं करता येईल याच्यासाठी काम करण्याचा आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे. आणि म्हणून या अनुषंगाने हे आंदोलन आपल्याला वरच्या पातळीवर नेण्यासाठी तुमची सगळ्यांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे आणि म्हणूनच आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण की तुमच्याच भूमिकेवर हे पुढचं आंदोलनाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. आणि विशेषतः जर मित्रांनो पहा 25 तारखेपर्यंत आणखी काय काय घडामोडी घडतात शासनाकडून तेही आपण पाहूया. परंतु जर त्या ठिकाणी 25 तारखेच्याही आंदोलनावर व्यवस्थित भागलं नाही तर आमची त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांची भूमिका त्या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे. विशेष म्हणजे 20 तारखेला आम्ही नोटीस दिल्यानंतर परत माझं आणि जे या आंदोलनाचे निमंत्रक होते राजेजी सुर्वे सर, आदरणीय राजेजी सुर्वे सर यांचं फोनवर त्या ठिकाणी बोलणं झालं. नक्की बाबा आपली भूमिका काय, सर्व संघटनांना आपण एकत्र करण्याचा प्रयत्न करताय, एकत्र घेऊन एक आंदोलन उभारताय, परंतु अशा बातम्या येत आहेत आणि आपली भूमिका काय. तरी त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण रात्री एक ऑनलाईन मीटिंग करू आणि या मीटिंगमध्ये ठरवू. आणि त्या अनुषंगानं आम्ही देखील आमच्या संघटनेचे 2 पदाधिकारी त्या मीटिंगमध्ये सहभागी झालो. परंतु एकंदरीत सगळ्यांनी ठरवलं की आंदोलन आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे आणि 25 तारखेला त्या ठिकाणी आंदोलन करायचं आहे. आणि म्हणून याच अनुषंगाने आमचं पहिलं प्रायोरिटी असेल हे आंदोलन त्या ठिकाणी यशस्वी करणं, याच्यासाठी योगदान देणं, ह्या आंदोलनाला कसं राज्यस्तरीय मोठ्यात मोठं रूप देता येईल यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं प्रयत्न करणं. आणि याचसाठी हा व्हिडिओ आहे, जेणेकरून तुम्ही सगळ्यांनी तुमचीही भूमिका या ठिकाणी विशद करा, जेणेकरून जर आंदोलन चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला करेक्ट करण्याचं काम आपण सर्वसामान्य शिक्षक त्या ठिकाणी करणार आहात. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांची कमेंट असेल, तुमच्या सगळ्यांचं मत असेल आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. ओके.
आणि दुसरी गोष्ट, जर याच्यामध्ये मी तुम्हाला पहिलं सांगितलं काही अडचण निर्माण होत असेल तर आपण सर्व शिक्षकांसमोर दुसरा पर्याय देखील उपलब्ध आहे. 25 तारखेला जर काही अडचण आल्या, अशा काही घटना घडणार नाहीत ही मला खात्री आहे, कारण की सगळ्या संघटना एकत्र येऊन एक चांगलं काम करत आहेत आणि नक्कीच यातून खूप काही चांगलं मिळेल. आणि त्याशिवाय 25 तारखेनंतर जर आपले प्रश्न महत्त्वाचे सुटत नसतील तर आपल्याला वेगळं राज्यस्तरीय एकाच जागेवर आझाद मैदान असेल किंवा पुण्याचं आयुक्त कार्यालय असेल, या ठिकाणी एक दिवसाचं राज्यभरातील शिक्षकांनी एकत्र येऊन 1 दिवसाचं असेल, 2 दिवसाचं असेल किंवा बेमुदत असेल तर एक आंदोलन त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि म्हणून याबाबत देखील तुम्ही तुमची भूमिका कळवा. आपण देखील जी काही मध्यवर्ती शिक्षक संघटनांची एक मध्यवर्ती कमिटी गठीत झालेली आहे, तर यामध्ये आम्ही आपली भूमिका मांडू सर्वसामान्य शिक्षकाची, आणि याबाबत आपल्याला राज्यस्तरीय कसं एकत्र येऊन काम करता येईल याच्यावर देखील आपण काम करू. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी आपली भूमिका व्यक्त करा. त्याशिवाय या आंदोलनामध्ये नक्की आपल्या मागण्या काय असाव्यात बघा. पण जर ते अगोदर जी पुण्यात बैठक झाली त्याला असतो तर आम्ही आणखी त्याच्यामध्ये मागण्या वेगळ्या घ्यायला त्यांना भाग पाडलं असतं ह्या सर्व संघटनाला. परंतु दुर्दैवानं त्या संघटनेला आपल्याला निमंत्रण नसल्यामुळं म्हणा किंवा आपल्याला त्याची माहिती नसल्यामुळं म्हणा आम्ही त्या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य शिक्षकाची भूमिका त्या ठिकाणी मांडू शकलेलो नाही. परंतु आता ह्या सगळ्या संघटनांच्या संपर्कात आपण आहोत आणि त्या दृष्टिकोनातून ज्या काही तुमच्या मागण्या येतील याच्यामध्ये जर काही आपल्याला करता आलं तर नक्की आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. शिवाय या व्हिडिओ देखील सगळ्या संघटनापर्यंत पोहोचणार आहे, शासनापर्यंत पोहोचणार आहे. आणि म्हणून तुम्ही इथं मांडलेली प्रत्येक भूमिका तितकीच महत्त्वाची आहे, प्रत्येक कमेंट तितकीच महत्त्वाची आहे. म्हणून सगळ्यांना आग्रहपूर्वक विनंती आहे की हा व्हिडिओ खाली तुम्ही नक्की तुमच्या कमेंट, तुमची मते व्यक्त करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, जेणेकरून राज्यभरातील लोकांना एकत्र घेऊन आपल्याला एक दिशा त्या आंदोलनाला देता येईल. ओके. आणि याशिवाय जे काही आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे कोणाला, तर माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आहे, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आणि 20 तारखेलाच ती नोटीससुद्धा दिलेली आहे. 25 तारखेपासून 25 तारखेला एक दिवशी धरणे आंदोलनाची आपण त्या ठिकाणी नोटीस दिलेली आहे. आणि जर सगळं हे सुरळीत चालत असेल तर वेगळं आपण आंदोलन न करणार, या राज्यभर जे आंदोलन होणार आहे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय समोर, तर त्याच आंदोलनामध्ये आपले पदाधिकाऱ्यासोबत आपण सगळेजण सर्व शिक्षक मिळून एकत्रित्या याला मजबूत बनवण्याचं काम करूयात असं त्या ठिकाणी मी जाहीर करतो. त्याशिवाय दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जी आपण नोटीस दिली त्या नोटीसमध्ये नक्की कोणत्या आपले आंदोलनाच्या संदर्भातचे मुद्दे आहेत किंवा कोणत्या मागण्या आहेत, या मागण्याच्या अनुषंगाने सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. आणि याच्यामध्ये आणखी काय मागण्या आवश्यक होत्या किंवा तुमची मागणी काही सुटलेली आहे का हे सुद्धा आमच्या लक्षात आणून द्या. ओके. तर बहुतांश सर्व शिक्षकांच्या मागण्या ज्या की प्राधान्यक्रमाने आम्हाला वाटतात त्या दृष्टिकोनातून आम्ही ती नोटीस दिलेली आहे. ओके. बघूया. परंतु जर या संदर्भात जर चर्चेला आम्हाला जाण्याचा योग आला किंवा मध्यवर्ती संघटनेसमोर हे मांडण्याचा योग आला तर नक्की त्या पद्धतीने ह्या सगळ्या मागण्या रेटण्याचं काम आम्ही आपल्या सर्व शिक्षकांच्या वतीनं त्या ठिकाणी करू हे त्या ठिकाणी जाहीर करतो. ओके. तर आता ही जी काही 20 तारखेला आपण आंदोलनाची नोटीस दिलेली आहे याच्यातल्या ज्या मागण्या आम्ही ज्या क्रमाने घेतलेल्या आहेत त्याच क्रमाने मी तुम्हाला सांगतो आणि आपली देखील मागण्याबाबत जे काही मत असेल ते तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आमचा असा दृष्टिकोन होता की सगळ्यात महत्त्वाची मागणी हवी होती की जुनी पेन्शन. आपण आता शिर्डीमध्ये त्या ठिकाणी अधिवेशन घेतलं, परंतु या अधिवेशनानंतर एक मोठ्या आंदोलनाची सुद्धा गरज होती. आणि जर सगळ्या संघटना येऊन एकत्र येत आहेत तर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शनचा मुद्दा 1 नंबरवर त्या ठिकाणी असणं गरजेचं होतं. परंतु या ठिकाणी आपल्या सगळ्या संघटनांनी शाळा वाचवण्याचं धोरण त्या ठिकाणी ठरवल्यामुळं त्या ठिकाणी 15 मार्चचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे 15 मार्चचा जो शासन निर्णय आहे 5 सप्टेंबरचा हे रद्द करण्यासाठीची मेन भूमिका त्या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे. परंतु आपण त्याचाही पुरस्कार करू. परंतु या दृष्टिकोनातून परंतु या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जुनी पेन्शनचा मुद्दा सगळ्यात अग्रस्थानी असायला हवा या दृष्टिकोनातून आम्ही नोटीस दिलेली आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो की राज्यभरात जे आंतरजिल्हा बदलीसाठी प्रतीक्षेतील बांधव आहेत यांच्यासाठीचा मुद्दा आपण दुसऱ्या क्रमांकावर घेतला आहे. कारण की 2024मध्ये त्या ठिकाणी मेमध्ये ज्या बदल्या होणार होत्या त्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीमुळे होऊ शकलेल्या नाहीत आणि आंतरजिल्हा बदलीतील बांधवावर मोठा अन्याय झालेला आहे.
विशेष म्हणजे जिल्हांतर्गत बदलीचे ऑफलाईनमध्ये टप्पे अनेक जिल्ह्यात झालेत, परंतु आंतरजिल्हा बदलीबाबत शासनाने अजिबात सकारात्मकता दाखवली नाही. अनेक निवेदन आपण केली नाही. म्हणून आंतरजिल्हा बदलीचा टप्पा हा तात्काळ लावण्यात यावा. जी जुनी माहिती आहे त्या आधारे किंवा त्याच्यामध्ये एडिट करून तत्काळ मध्ये आचारसंहितेच्या पूर्वी हा टप्पा राबवण्यात यावा. याच्यासाठी आपण हा दुसऱ्या नंबरवर त्या ठिकाणी मुद्दा घेतलेला आहे. आणि तिसरा जो मुद्दा घेतलेला आहे तो म्हणजे राज्यभरात जे नवनियुक्त शिक्षण सेवक आहेत त्यांच्यावर जो अन्याय होत आहे. आपण पाहतोय 2000 पासून महाराष्ट्रात शिक्षण सेवक पद्धती अस्तित्वात आली, परंतु हे पूर्णपणे शिक्षकांचं शोषण आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या मार्गाने जे शोषण होत आहे, तर या सगळ्याचा आवाज उठवण्यासाठी आपण हे शिक्षण सेवक तत्काळ रद्द करण्यात यावं हा मुद्दा घेतलेला आहे. त्यानंतर जो चौथा मुद्दा आपला आहे तो आहे जिल्हांतर्गत बदल्या. ज्या जिल्हांतर्गत बदल्या आहेत, ज्या जिल्ह्यात झालेल्या नसतील त्या तत्काळ ऑफलाईनद्वारे करा. आणि ऑनलाईनची सुद्धा जो 18 जूनचा शासन निर्णय आहे, ह्या 18 जूनच्या शासन निर्णयाच्या आधारे तत्काळ ऑनलाईन आपल्या जिल्हांतर्गत बदलीची प्रोसेससुद्धा तत्काळ सुरू करा, जेणेकरून फेब्रुवारी मार्च असेल किंवा मेपर्यंत हा टप्पा कोणत्याही परिस्थितीत होईल. झाला तर तो दिवाळीमध्ये, आता या निवडणुकीने शक्य वाटत नाही, परंतु निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरपर्यंत जरी हा टप्पा पूर्ण केला तर आपल्या जे जिल्हांतर्गत बदलीसाठी प्रतीक्षेतील बांधव आहेत त्यांना मोठा त्या ठिकाणी त्यांच्यासमोरच्या अडचणी कमी होतील. आणि म्हणून हा टप्पा देखील याच्यावरची कार्यवाही तत्काळ सुरू करावी. हा 4 नंबरचा आपला मुद्दा आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचा जो मुद्दा आहे 15 मार्चचा जो काही शासन निर्णय आहे संच मान्यतेचा आणि ज्याच्यामुळे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, हा चुकीचा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा. तो जर रद्द केला तर 5 सप्टेंबरचा शासन निर्णय आपोआपच रद्द झाल्यासारखा आहे. त्याच्यामध्ये जास्त काही नाही, कारण की मेन सगळं जे आहे 15 मार्चच्या शासन निर्णयातल्या तरतुदी अंतर्गतच 5 सप्टेंबरचा शासन निर्णय निघलेला आहे. कारण की 20च्या आत एक कंत्राटी नेमण्याची तरतूद ह्या 15 मार्चच्या शासन निर्णयात असल्यामुळं आपण त्या ठिकाणी 5वा मुद्दा त्या ठिकाणी घेतलेला आहे की हा 15 मार्चचा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा. आणि ज्या जुन्या संच मान्यतेमध्ये जुन्या संच मान्यतेचे जे नियम होते त्या अंतर्गत जेवढ्या शिक्षकांच्या जागा भरतायत तेवढ्या जागा तुम्ही शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे त्याच्यामधून भराव्यात, ही मागणी आपण त्या ठिकाणी 5व्या मुद्द्यांतर्गत केलेली. त्याच्यानंतरचा जो 6वा मुद्दा आहे तो म्हणजे असाच शिक्षकांचे लाभ काढून घेण्याचा प्रकार, जो की इतर विभागात 10, 20, 30 वर्षानंतर सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू होते. शिक्षकांना मात्र 3 वर्ष तुम्हाला शिक्षण सेवक करून 12व्या वर्षी आणि 24व्या वर्षीच दोनच वेळेस हे आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत तुम्हाला वेतनोन्नती दिली जाते. आणि म्हणून ही दर्जोन्नती जी असेल तर ती 10, 20, 30 वर्षानंतर ही योजना शिक्षकांना लागू करावी, ही मागणी आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर जो आपला 7वा मुद्दा आहे तो म्हणजे ज्या 7व्या वेतन आयोगातल्या ज्या वरिष्ठ वेतन श्रेणीच्या ज्या त्रुटी आहेत आणि त्याचबरोबर ज्या पदवीधर शिक्षकांच्या सुद्धा वेतन श्रेणीतल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर कराव्यात, ही मागणी आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर 8वा जो मुद्दा आहे जो की सगळ्या शिक्षकांच्या मानगुटीवर बसलेला आहे तो म्हणजे की मुख्यालयाचा. म्हणून ही मुख्यालयाची जी मागणी आहे ही मागणी तत्काळ रद्द करण्यात यावी. कारण की बहुतांश गावामध्ये त्या ठिकाणी राहण्याची सोयच उपलब्ध नाही, शासनसुद्धा क्वार्टर उपलब्ध करून देऊ शकत नाही येते. आणि म्हणून अशा ठिकाणी राहण्याची सक्ती करण्याऐवजी तुम्ही शाळेला वेळेवर पोहोचण्याबाबत सक्ती केली ती चालेल, परंतु शिक्षकांनी कोठे राहायला पाहिजे ही जी मुख्यालयाची अट आहे तो शासन निर्णय रद्द करावा, ती अट रद्द करावी. हा मुद्दा आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यानंतर जो 9वा मुद्दा आहे तर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आहे. आणि म्हणून या अंतर्गत 5व्या टप्प्याअंतर्गत जे आपण सांगितलं जुन्या निकषाप्रमाणे तुम्ही भरती करा. त्याचबरोबर 10% ज्या जागा कपात केलेल्या आहेत त्या सुद्धा भरती त्या ठिकाणी करून हे जे अभियोग्यताधारक आहे यांना न्याय देण्याचा आपण त्या ठिकाणी मुद्दा घेतलेला आहे. त्यानंतर जो 10वा मुद्दा आहे जे शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवले जात आहेत, निरनिराळे सप्ताह राबवले जात आहेत आणि वारंवार माहिती मागवली जाते, हा मुद्दा आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे की हे तुम्ही थांबवा. कारण काय आहे तर हे अनेक अनावश्यक उपक्रम आहेत. शाळा 1 आणि 2 शिक्षकी तुम्ही बनवताय आणि इतका तुम्ही त्याला क्लिरिकल बनवलं आहे, शिक्षकाला डाटा ऑपरेटर बनवलं आहे. तुम्ही ऑनलाईन एवढी माहिती करा, क्लिरिकल भरा, वेगवेगळ्या मीटिंगच्या माहिती ठेवा, इतक्या मीटिंग घ्या तितक्या, हे जो काही भडीमार शिक्षकावर केलेला आहे कामाचा तर हा थांबवा. हे अशैक्षणिक कामं थांबवावे आणि
हे बिनकामाचे जे सप्ताह आहेत, उपक्रम आहेत, हे तत्काळ थांबवावे आणि शिक्षकाला शिकू देण्याचं, विद्यार्थ्यांच्या हिताचं काम त्याच्या सवडीप्रमाणे म्हणण्यापेक्षा त्याच्या आवडीनं त्याच्या पद्धतीनं त्याला शिकू द्यावं, ह्या दृष्टिकोनातून ही मागणी त्या ठिकाणी आपण केलेली आहे. त्याच्यानंतरचा जो 11वा मुद्दा आहे तो म्हणजे BLOची जी कामे आहेत, जे की शैक्षणिक कामाचं जे वेगवेगळं वर्गीकरण केलेलं आहे, त्याच्यामध्ये BLO शैक्षणिक कामामध्ये कुठेही नाही. आणि त्याच्यामुळं हे अशैक्षणिक काम, निवडणुकीची कामे आम्ही करू, निवडणुकीची जी ड्युटी लागेल एक वेळेस वर्षात जेव्हा केव्हा लागेल तर तेवढ्या 1-2 दिवसाच्या आम्ही ड्युट्या करू, परंतु ही BLOची कामे शिक्षकांची काढून घेतली पाहिजेत. आणि त्या ठिकाणी राज्यातले जे इतर शासकीय कर्मचारी आहे, निमशासकीय कर्मचारी आहे, त्यांना या ड्युट्या दिल्या पाहिजेत. ओके, तर तो देखील आपण 11व्या नंबरला मुद्दा घेतला आहे. त्यानंतर 12वा जो मुद्दा आहे, जे नवीन नियुक्त शिक्षक आहेत आणि त्यांनी जर पूर्वी शिक्षक म्हणून ते काम केलेलं असेल तर त्यांची जी सेवा आहे ती सेवा गृहीत धरून त्यांना नियमित शिक्षक आणि त्या सेवा सातत्याचा लाभ देण्यासंदर्भात आहे. हा सेवा सातत्याचा लाभ देऊनच त्यांना प्रथम नियुक्तीच तशा पद्धतीची द्यावी, अशा स्वरूपाचा तो मुद्दा आहे. त्याच्यानंतर 13वा जो मुद्दा आहे की अनेक शिक्षक असे आहेत नवीन आता आलेले की ते इतर क्षेत्रात अगोदर 5-5, 10-10 वर्षाची सेवा केली आहे शासकीय निमशासकीय कर्मचारी म्हणून, परंतु शिक्षक म्हणून आल्यानंतर त्यांना या ठिकाणी सेवा सातत्याचा लाभ दिला जात नाही. वस्तुतः महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही विभागात तुम्ही अगोदर दुसरीकडे सेवा करून गेलात तर तुम्हाला जुन्या सेवेचा लाभ दिला जातो. तोच लाभ या ठिकाणी शिक्षकांना देखील इतरमधून सोडून जर पवित्र क्षेत्रात जर येण्यास तयार असतील ते लोक तर त्यांना दिला गेला पाहिजे. हा अन्याय त्यांच्यावर दूर झाला पाहिजे, हा मुद्दा आपण घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर जो आपला 14वा मुद्दा आहे की याचप्रमाणे जसा आपण एका शिक्षकाने दुसरीकडं नवीन नियुक्ती घेतल्यानंतर त्याला सेवा सातत्य दिले जातं, त्याचबरोबर इतरांना इतर विभागातून जे शिक्षक सेवक म्हणून रुजू झाले त्यांना देखील हा लाभ दिला जावा ही मागणी केली. त्याच धर्तीवर जे कंत्राटी म्हणून काही लोकांनी काम केलेलं आहे, शिक्षक म्हणून असेल किंवा विविध क्षेत्रात असेल, त्याचबरोबर ज्यांनी तासिका तत्वावर अध्यापनाचं काम केलेलं आहे, या लोकांना देखील त्यांनी जो काही कालावधी यासाठी दिलेला आहे आपल्या आयुष्यातला, त्याचा देखील ह्या सेवा सातत्यासाठी त्या कालावधीचा विचार करण्यात यावा. अशा स्वरूपाच्या या 14 मागण्याच्या अनुषंगाने आपण अटल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी शासनाला नोटीस दिलेली आहे की या मागण्यांवर तुम्ही सकारात्मक भूमिका लवकरात लवकर जाहीर करा किंवा तुम्ही निर्णय घ्या, भूमिका नाही तर निर्णय घ्या. आणि ही निर्णय घेतल्यानंतर न घेतल्यास आम्ही त्या ठिकाणी 25 सप्टेंबर 2024 या दिवशी 1 दिवसाचं त्या ठिकाणी धरणे आंदोलन करू. आणि तेव्हाही जर याच्यावर सकारात्मक नाही निघाला तर पुढचं आंदोलन काय असेल तर ते आपण त्या 25 तारखेलाच त्या ठिकाणी जाहीर करणार. अशा पद्धतीची एक नोटीस आपण शासनाला त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि ह्या अनुषंगाने इतर सुद्धा संघटना एकत्र येऊन जे काम करतायत ह्या दृष्टिकोनातून प्रथम आमचं जे काही कोर कमिटीमध्ये ठरलं आहे त्यानुसार पहिलं तर हे आंदोलन मजबूत भरण्यासाठी योगदान देऊया. आणि 25 सप्टेंबरचं सर्व संघटना एकत्र येऊन जर चांगलं काम सगळ्या संघटना येऊन करणार असतील तर नक्कीच आपण अटल शिक्षक संघटनेचं देखील त्यांना समर्थन देऊया. तसंच मी राज्यभरातील सर्व शिक्षकांना तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की आपण सगळ्यांनी देखील कधी नव्हे ते आपल्या सगळ्या संघटना एकत्रित येऊन काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतायत तर नक्की सपोर्ट करा. आणि जर याच्यामध्ये काही जर कोणी नकारात्मक आणली, काही जर गोष्टी घडत असतील तर आपण आपली 25 तारखेच्या आंदोलनाची दिलेली नोटीस आपली कायम आहे. आणि अशा वेळी असं जर काही झालं आणि तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट असेल तर नक्की आपण राज्यभरातील सगळे शिक्षक त्या ठिकाणी पुण्यामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयावर जाऊ आणि अभूतपूर्व असं धरणे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी करू. आणि त्याच दिवशी पुढील आंदोलनाची सुद्धा आपण भूमिका त्या ठिकाणी जाहीर करू. तिथं जर सकारात्मक या सगळ्या मागण्यावर निर्णय नाही झाल्यास त्या ठिकाणी आपण आंदोलनाची भूमिका घेऊ. त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनी जे सांगताय त्या अनुषंगाने आपण जर हे सगळं सकारात्मक झालं, 25 तारखेचं आंदोलन खूप चांगलं झालं, सकारात्मक झालं आणि तरीही व्यवस्थित निर्णय शासनाकडून झाले नाही तर त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसाच्या अंतराने एकाच जागेवर राज्यातील शिक्षकांनी एकत्र यावं. एक तर शिक्षण अधिकारी कार्यालय पुणे किंवा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी राज्यातील सगळ्या शिक्षकांनी एकत्र येऊन एक मोठं भव्य दिव्य असं आंदोलन आचारसंहितेच्या अगोदर करून शासनाला शिक्षकामध्ये किती असंतोष आहे या सगळ्या बाबीमुळं आणि मराठी शाळेविरोधात असणाऱ्या शासनाच्या भूमिकेविषयी किती असंतोष आहे हे वाट करून देण्यासाठी एकाच जागेवर येऊन एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी करण्यासाठी आपण मध्यवर्ती संघटनेकडेही आग्रह धरू. आणि
तुमच्या सगळ्या अनुषंगाने जर त्यात काही अडचण असेल तर आपण स्वतः त्या आंदोलनाचं नेतृत्व करू. ओके, तर या अनुषंगाने जे काही तुमचे मतं असेल, ज्या काही तुमच्या भावना असेल त्या नक्की कमेंटमध्ये शेअर करा. विशेष आणि त्याचसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून 25 तारखेचं सामूहिक रजा आंदोलन आपल्याला अभूतपूर्व असं करता येईल, पूर्णतः यशस्वी करता येईल. आणि याच्यासाठी जसं आम्ही योगदान देतो त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी आहे याच्यामध्ये योगदान देण्याची, हे आंदोलन सक्सेस करण्याची. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून माझी नम्रतेची आग्रहपूर्वक आपल्या सगळ्यांना विनंती आहे की नक्की सकारात्मक राहा, सकारात्मक गोष्टी शेअर करा, जास्त नकारात्मक भावना ज्या गोष्टी असतील त्याला दूर ठेवा. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन कोणीही करो, आंदोलनाचं नेतृत्व कोणीही करो, त्याशिवाय हे प्रश्न सुटले पाहिजेत. आणि हे जर सगळे एकत्रित येऊन सोडवत असतील तर आम्ही कायम अशा सगळ्यांना साथ देऊ, त्यांच्यासोबत राहू. जरी आम्ही तुमच्या पूर्वीच्या नियोजनात नसलो, आम्हाला विश्वासात घेतलेलं नसलं, तरी पण तुम्ही एकत्र येण्याची जी भावना दाखवली त्या एकत्रित भावनेचा आम्ही आदर करू. आणि नक्की ह्या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी जे काही आमचं थोडंफार योगदान देणं शक्य आहे आमच्याच्याने, हे सगळं आम्ही प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करू. आणि हीच भूमिका मी सगळ्या राज्यातील शिक्षकांना याद्वारे व्यक्त करतो की तुम्ही देखील नक्की आपलं योगदान देऊन 25 तारखेचं आंदोलन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करा. कारण की संघटनांच्या सगळ्या एकत्रित बैठकी होत आहेत हे माझ्या निदर्शनास येत आहे, परंतु जे लोक शिक्षक आहेत यांना जोडणारा दुवा त्या ठिकाणी जास्त दिसत नाही, तेवढ्या त्या शिक्षकापर्यंत पोहोचवत नाहीत, फक्त सगळ्या संघटनांच्या बळावर चालू आहे. आणि म्हणून मी भूमिका घेतली या ठिकाणी एक व्हिडिओ करून तुमच्या सगळ्यांना त्या ठिकाणी आवाहन करू. आणि जर गरज पडली तर या ठिकाणी एखादं लाईव्हसुद्धा आपण त्या ठिकाणी आयोजित करू. ओके, तर या अनुषंगाने तुमच्या सगळ्या ज्या काही मागण्या असतील, जे काही मतं असतील हे सगळ्यांनी व्यक्त करावेत ही विनंती करतो. आणि जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, कारण की खूप महत्त्वाच्या आंदोलनाच्या बाबतीच्या इथून पुढचे दररोज अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. ओके, आणि त्याचसोबत जो एक व्हॉट्सअपचा राज्यस्तरीय ग्रुप केलेला आहे आंदोलनासाठी स्पेशल हे वातावरण निर्मितीसाठी, त्याला नक्की जॉईन करा. त्याचसोबत जो आपला एक टेलिग्रामला सुद्धा 3,000 ते 4,000 शिक्षकांचा ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करा, जेणेकरून सगळ्या लोकांना एकत्रित एका जागेवर सूचना मिळतील आंदोलनाच्या बाबतीत आणि एका दिशेने आपल्याला हे आंदोलन नेता येईल, एक गती देता येईल, एक दिशा देता येईल. आणि म्हणून ही दिशा देण्यासाठी तुमच्या प्रत्येकाची भूमिका आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांनी आपापली भूमिका बजवावी या आग्रहपूर्वक विनंती. थांबतो. धन्यवाद.